नाशिकची पहिली माध्यमिक शाळा बंद पाडण्यात येणार आहे. बी.डी. पालेकर शाळा जी 57 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती ती नेत्यांना आणि श्रीमंतांना झोपण्यासाठी विश्रामगृह करण्यासाठी पाडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सचा या जागेवरती खूप वर्षांपासून डोळा होता आणि म्हणून जाणीवपूर्वक पटसंख्या कमी करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा कमकुवत करण्यात आला आणि शेवटी मागच्या 4-5 वर्षांपासून ही शाळा बंद आहे. सरकारी मराठी शाळांच्या विरोधात कट रचून खासगी इंग्रजी शाळांना प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांचा बाजार करायचा, त्याच्यातून पैसे काढायचे हा धंदा या सरकारने चालवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांचे पोरं शिकणार कसे आणि मराठी भाषा ही नेमकी जगणार कशी हा प्रश्न पडलेला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी 2 महिन्यावरती आलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी निवडण्याच्या आधीच घाईत प्रशासकीय राजवटीमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आणि नगररचना मंत्री एकनाथ शिंदे यांना काहीच माहिती नसताना हे सगळं पार पडतंय असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपचं कार्यालय अगदी 300-200 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना झोपण्याच्या आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हे सगळं कारभार चालू असेल तर हे अजिबात खपून घेणार नाही. बी.डी. पालेकर ही शाळाच राहिली पाहिजे आणि आदर्श शाळा म्हणून याला विकसित करायला पाहिजे. गोरगरिबांची शाळा श्रीमंतांना आणि नेत्यांना झोपण्यासाठी आम्ही अजिबात पाडू देणार नाही.